आता यापुढे महसूल मंत्री बावनकुळेंचं व्यंग करणार नाही असं जरांगे म्हणालेत, पण परळीच्या टोळीच्या नादी लागू नका असा इशारा पुन्हा जरांगेंनी दिला. तर जरांगेंच्या या भाषेवरनं सदावर्तेंनीही शिंदेंना सवाल केलेत. तुम्हाला पहिल्या वेळेस आम्ही माफ करतो, तुम्हाला सोडून देतो, तुमच्यावरती व्यंग मी करणार नाही इथून पुढं. तुम्ही आता इथून पुढं परळीच्या टोळीच्या नादी लागून कुठाने कसलेच करू नका. जरांगेंकडून होणाऱ्या शारीरिक व्यंगावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्विग्न झाले. आणि आता मनोज जरांगे पाटलांनी बावनकुळेंना माफ करत असल्याचं म्हटलंय, पण यापुढे मराठ्यांच्या नादी लागू नका असा इशाराही जरांगेंनी दिलाय. तर आपल्याकडून ओबीसी मराठा हा भेदभाव कधी झालाच नाही, चुकीच्या पद्धतीनं जात प्रमाणपत्र मान्य होणार नाही, हेही बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की मी कुणाशी वाईट वागलो नाही. माझ्याशी असं का होतंय, नक्की मनामध्ये खंत आहे. पण आता आम्ही सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये पेशन्स संयम असला पाहिजे. सरकारी पक्षाच्या लोकांनी संयमाने वागलं पाहिजे. माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणार नाही. काय माझाही परिवार आहे, माझ्याही घरामध्ये 2 मुलं आहे, सून आहे, मुलगी आहे, नातू आहेत, माझी पत्नी आहे, माझे वडील आहे, माझी आई 3 वर्षापूर्वी गेली, आईचं दूध. अशा वेळी मात्र ठीक आहे, कोणाला वाटतं चांगलं तर त्यांनी केलं. तुम्ही काल जे व्यथित झालात आम्हाला पण वाईट वाटलं. मला सुद्धा मी रात्री बघितलं ते की तुम्ही तुमच्या आईचं नाव घेतलं. शेवटी ती मायमाऊली आई ही आई असते सगळ्यांची. तुम्ही आईचं नाव घेतलं. आमच्यावरती मराठ्यांचे संस्कार आहे. तुम्हाला पहिल्या वेळेस आम्ही माफ करतो, तुम्हाला सोडून देतो, तुमच्यावरती व्यंग मी करणार नाही इथून पुढं. कारण मराठी येते, आम्ही एकदा दोनदा माफ करतो, सोडून देतो, पण याच्यानंतर जर चूक झाली तर सोडणार नाही तुम्हाला. आणि तुम्ही आता इथून पुढं परळीच्या टोळीच्या नादी लागून कुठाने कसलेच करू नका आणि मराठीच्या विरोधात जाऊ नका. नाही, ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही आणि मराठा समाजावरही त्या ठिकाणी काही अन्याय होणार नाही, ही काळजी सरकारने घेतली आहे. आम्ही आधीच सांगितलं की जे पात्र कुणबी समाजाचे लोक आहेत, जे आता 22,20,000 प्रमाणपत्र दिले आहे, त्यामध्ये पात्र कुणबी समाजाचे जे काही डॉक्युमेंट्स आहे त्या सर्व समाजाच्या लोकांना आम्ही सर्टिफिकेट दिले आहे. पण चुकीच्या पद्धतीने काही होत असेल तर त्या ठिकाणी कोणतंही त्या ठिकाणी आम्ही मान्य करत नाही. पण असा कुठलाही वाद आम्ही करत नाही आहे. ओबीसी आपल्या ठिकाणी आहे, मराठा आपल्या ठिकाणी आहे. 4 कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर जरांगेंनी दौरा सुरू केला आणि बावनकुळेंच्या पत्रानंतरच जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोपही जरांगेंनी केला. तसंच व्यंगात्मक टीकाही केली. जरांगेंच्या याच भाषेवरून सदावर्तेंनी सुद्धा आक्षेप घेतला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेंना का रोखत नाहीत असा सवाल केला. काय प्राणी हो, अरे बाप, मराठ्यांचा वाटोळ करतो प्राणी. तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितला नाही, त्याच्यात एक कल्की आहे बघा, कल्की. सोपं नाही बा बावनकुळे. वाला अन्याय केलाय मराठीवर, माझ्या लेकरावर वरती. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब एकदा सुद्धा भ्रश शब्दानं असं म्हणले नाही की मनोज जरांगे स्टॉप दॅट, स्टॉप दॅट, स्टॉप दॅट, हे म्हणलेले नाहीत. त्याचबरोबर उदय सामंत सुद्धा चिकन्या गोष्टी करतायत, चिकन्या गोष्टी करतायत. बोलतो गैरसमज दूर करतो, बोलतो गैरसमज दूर करतो, हे चोपल्यासारखं, लेपल्यासारखी. इवन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या प्रकारे बोललं चाललंय, ज्या प्रकारे टर उडवली चालली, ज्या प्रकारे केवळ तेली समाज म्हणून, ओबीसी समाज म्हणून उद्या तुमच्या संजय शिरसाटांना जर उद्या त्यांनी संजय म्हणला, उद्या त्यांनी आणखीन मारड्या धेडग्यासारखे शब्द वापरले तर नवीन राहणार नाही. चोपडेगिरीतून त्याला चोंभाळणं नको. कायद्यापेक्षा तो मोठा नाही. जे प्रमाणपत्र चुकीचे ते रद्दच होतील. जरांगेंनी 28 ऑगस्ट पर्यंत सरकारला वेळ दिला. रद्द झालेले 4 जात प्रमाणपत्र पुन्हा वैध करा अशी जरांगेंची मागणी आहे. पण कागदपत्रांची पूर्तता झाली नाही तर जात पडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्र रद्द होतं. हे मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केलंय. आता सरकारकडून विखे पाटील जरांगेंची भेट घेणार आहेत. मी प्रत्येक वेळी भूमिका मांडत आलो आहे की माननीय जरांगे पाटलांचा मला वाटतं एकूणच या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनामध्ये काही साशंकता वाटते
तर तशी वस्तुस्थिती नाही आहे. आता वेळोवेळी झालेल्या चर्चेच्या अनुषंगिक आम्ही आता बऱ्यापैकी निर्णय करत आलेलो आहे, निर्णय केले आहेत. काही बाबतीमध्ये निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू होते. तर तरी मी त्यांची आता भेट घेणार आहे आणि निश्चित मला खात्री आहे की त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकार त्याचं समाधान करू शकेल. 29 ऑगस्ट पासून जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. आता त्याआधी पुन्हा सरकारकडून चर्चेला सुरुवात होताना दिसतीये. जालन्याहून रामू ढाकणेसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.